मुंबईतल्या वांद्र्यामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे। वरुण सरदेसाईंसह ठाकरे गटातील इतर नेतेही यावेळेला उपस्थित आहेत। भारतनगरमध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम एसआरए कडून पाडलं जात आहे आणि एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध केला जातोय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, सध्याचे अपडेट्स। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय जेसीबी मागवण्यात आला आहे। बघा, इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, जेसीबी आलेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी तोडक कारवाई सुरू होईल असं बोललं जात आहे। पण याच दरम्यान कोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून जे स्टेटस को या संपूर्ण झोपडी धारकांबाबत आलेला आहे ते त्यांना एसआरएच्या अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न सध्या इथल्या स्थानिक नागरिकांकडून सुरू आहे, इथल्या वकिलांकडून सुरू आहे। पण कुठेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये एसआरएचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे नाही आहे, कारण या ठिकाणी सगळ्या अनधिकृत झोपड्या आहेत। ग्राउंड+5 अशा स्वरूपाच्या या सगळ्या झोपड्या बांधण्यात आलेल्या आहे। याला महानगरपालिकेची किंवा एसआरएची परवानगी नसते आणि हेच कारण आहे की या झोपड्या ज्या आहेत त्या आता या ठिकाणी जमीनदोस्त केल्या जाणार आहेत। पण त्यापूर्वीची जी शहानिशा असते की वर माळ्यावरती, तळमजल्यावरती कुणी एखादी व्यक्ती आहे का, झोपलेली आहे का किंवा थांबलेली आहे का, याची शहानिशा केली जाते आणि यानंतर ही तोडक कारवाई जी आहे ती आरंभ केली जाईल। ही सगळी दृश्य पाहतोय बघा, एसआरएचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत, पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, नागरिकांची गर्दी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। पोलिसांचे 3 ते 4 डबे या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे। कुठलाही न्यूसन्स झाल्यास ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पण या सगळ्या कारवाईला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे आणि बळजबरीनं केलेली कारवाई असा थेट आरोप इथल्या स्थानिकांचा आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कुठल्याही स्वरूपाचे पुरावे नाही आहेत असा दावा जो आहे तो एसआरएने केलेला आहे आणि त्यामुळेच ही तोडक कारवाई या ठिकाणी होते। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या या परिसरामध्ये मागवण्यात आलेला आहे, जेसीबी तैनात करण्यात आलेला आहे। जेसीबी अवघ्या काही वेळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी घाव घालेल त्यावेळीची जी दृश्य आहे ती पाहण्याजोगी असणार आहे, कारण लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या कशा पद्धतीनं उमटतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या दरम्यान इथले जे स्थानिक आमदार आहेत वरुण सरदेसाई ते 10 ते 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती आहे आणि ते पोहोचल्यानंतर काही चित्र या ठिकाणचं बदलणार आहे का, काही तोडक कारवाई या ठिकाणची थांबणार आहे का आणि नागरिकांकडून त्यांना कशा प्रतीचा प्रतिसाद मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वेगवेगळे कांगोरे, वेगवेगळे अँगल्स या संपूर्ण घटनेला आहेत, कारण मोठी तोडक कारवाई मानली जाते, एका विशिष्ट समुदाय या ठिकाणी राहतो आणि त्यामुळे तो आक्रमक होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये आणि हेच कारण आहे की पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। महिला पोलीस असू द्या किंवा विशेष पोलिसांची नियुक्ती असू द्या, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असू द्या, मोठ्या प्रमाणामध्ये तैनात आहेत। बऱ्याच तुकड्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।